मुंबईच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलेली आहे। विधान परिषदेचे आमदार मनीषाताई कायंदे आपल्या सोबत आहेत। त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली। ताई, तुम्ही महत्त्वाची मागणी केली आहे। एक तर सकाळी जे भोंगे वाजतात ते त्याच्यावर बंदी आणायला हवी अशी तुम्ही थेट मागणी या ठिकाणी केली। एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते। काय नेमकं घडलं? बघा, जिल्हा नियोजन समितीमध्ये नागरिकांच्या सर्वच प्रकारच्या समस्या याचा उहापोह इथे होत असतो। मग ते रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, प्रदूषणाच्या असतील, ध्वनी प्रदूषण असेल, उच्च न्यायालयाचे आणि अनेक न्यायालयांचे हे वर्डिक्ट दिलेले आहेत। त्यांनी आदेश दिलेले आहेत की अनधिकृत भोंगे उतरवायचे आणि जे अधिकृत आहेत, खरं तर भोंगा मशिदीवर कुठल्या परमनंटली किंवा देवस्थानावर याच्याबद्दल अनेक नियम आहेत, परंतु हे सगळे नियम धाब्यावर बसवले जातात। अनेक ठिकाणी 5 वेळा जे भोंगा वाजतो मशिदींवरचा, त्याचं साऊंड डेसिबल काय आहे, लोकांना त्याचा त्रास होतोय आणि खरंच तिकडे तेवढी लोकवस्ती आहे का, ती कुठल्याही समाजाची धर्माची असो, परंतु अनधिकृत भोंगे आणि त्या भोंगे असलेले त्यांचा डेसिबल, त्याचं साऊंड याबाबत कडक सूचना उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे। त्या न्यायालयाच्या आदेशाचं पालन व्हावं अशी मी मागणी केलेली आहे। पण अमीन पटेल यांनी यावर काउंटर उत्तर दिलेलं आहे। ते म्हणतात की असे जे भोंगे वाजणारे होते ते आता नियंत्रणामध्ये आलेले आहेत, चुकीची माहिती देण्यात आली। नाही, अशी बात नाही। त्यांच्या एरियातले असेल, मी माझ्या एरियातलं बोलले। मी जिकडे राहते दादर पूर्वला, मी तिथल्याबद्दल बोलले। आता त्यांच्या परिसरात जर का भोंगे वाजत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण माझ्या विभागात जर का असे अनधिकृत भोंगे आणि साऊंड डेसिबल वाढत असेल तर निश्चित मी बोलणार। लोकप्रतिनिधी म्हणून माझा तो अधिकार आहे। नक्कीच काही राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। पराग अळवणी यांच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत दादा पाटील यांची भेट झाली। यामध्ये नार्वेकरांनी प्रश्न उपस्थित केला की पुढे एकत्र येणार आहे का, त्यावर त्यांनी मिश्किल असं उत्तर सुद्धा दिलेलं आहे। आम्ही त्याची वाट पाहतोय। संजय राऊत म्हणतात की राजकारणात कधीही काही होऊ शकतं, 1-2 महिन्यामध्ये काही घडेल, आम्ही सध्या काही बोलत नाही। कसं पाहता या सगळ्या राजकीय समीकरणाकडे, आरोप प्रत्यारोप? पहिले माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे यांना वाटेल तशी नावं ठेवली। त्याच्यानंतर आता वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेणं, यांना काही ना काही विषय करून पुष्पगुच्छ देणं, सामनामध्ये एक वेळ यायचं, बोलायचं आहे, करायचं आहे। त्यांच्या केडरला सांभाळण्यासाठी त्यांचे लोक जे शिवसैनिक अजून तिथे आहेत त्यांना थांबवण्यासाठी की नाही आता आपण काहीतरी करणार आहोत, ते परत अजून पक्षाला गळती लागू नये म्हणून हे सगळं चित्र उभं केलं जातं। राज ठाकरे यांनी आज आपल्या भाषणामध्ये एक वेगळा मुद्दा उपस्थित केला की 1400 पैकी एकही मत त्यांच्या आमदाराला मिळालं नाही आणि जे अपक्ष आमदार उभे होते त्यासोबतच जे लहान सहान पक्षातले जे उमेदवार आहेत त्यांची मतं गेली कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। यावर रिसर्च व्हायला पाहिजे, म्हणजे कळेल की विधानसभेत काय मतांचा घोळ झालाय। या विधानाकडे कसं पाहता? ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित करतात असं वाटतंय? बघा, राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या वक्तव्याबद्दल ही नेहमीच संदिग्धता आहे। म्हणजे ते कधी काय बोलतील, एका त्याच गोष्टीचं पूर्वी ते समर्थन देखील करतात, नंतर 1-2 महिन्यांनी त्याचा विरोध देखील करतात। जेव्हा ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही या बाबा हॅकेथॉन जेव्हा ठेवला होता इलेक्शन कमिशनने, तेव्हा त्यांचे प्रतिनिधी का नाही गेले? अचानक त्यांना ही उपरती का झाली आहे? म्हणजे ते काय म्हणाले होते, आमचे 100 आमदार निवडून येतील आणि पुढचं सरकार आम्ही ठरवू, एकही आमदार आलेला नाही। त्याच्याकडे पहिले त्यांनी आत्मपरीक्षण करावं। त्यांचा मुलगा अमित ठाकरे हा देखील निवडून नाही येऊ शकला, याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं पहिले। काही हार जिवारी लागली असं म्हणावं आणि त्यातून विधान निश्चित त्यांना हार जिवारी लागलेलीच आहे, परंतु त्यांच्या स्टाईल ऑफ फंक्शन किंवा पक्ष चालवण्यामध्ये जे काही त्यांच्या त्रुटी असेल ते त्यांनी त्यांचं पाहावं। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।